बेडगमधील स्थानिक उमेदवार डावलल्याने नाराजी, शिवसेना, शिंदे, जनसुराज्य शक्ती, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र. मिरज तालुक्यातील बेडग जिल्हा परिषद गटमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. भाजपने बेडग गावामधील स्थानिक उमेदवाराला डावलल्याने आणि उमेदवारी आयात करून अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या परिसरात नाराजी पसरली आहे. शिवसेना, शिंदे, जनसुराज्य शक्ती, काँग्रेस व अन्य सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. बेडग जिल्हा परिषदेला शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुश आवळे, बेडग पंचायत समिती गणामध्ये जनसुराज्य येथे कैलास विश्वासराव पाटील आणि नरवाड पंचायत समिती वनामध्ये तन्वी सुनील कमलेकर हे उमेदवार भाजपच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहेत. बेडग जिल्हा परिषदेसाठी विरोधी पक्षाने एकास एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी निवडणूक होणार आहे. मिरज विधानसभा क्षेत्रातील 6 जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही शिवसेना धनुष्यबाण माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय. आम्ही या 6 पैकी 5 जिल्हा परिषदमध्ये धनुष्यबाण घेऊन लढवतोय. त्यामध्ये बेडग आहे, कौलापूर, मालगाव, म्हैसाळ, बुधगाव या भागातून आम्ही लढतोय आणि बाकीच्या ठिकाणी आमच्या मित्र पक्षांना आम्ही त्यांना सहकार्य करायची भूमिका ठेवलेली आहे. जशी आम्ही इतर ठिकाणी भूमिका ठेवली आहे तशीच आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी इतर ठिकाणी या आमच्या लढाई ठिकाणी मदत करायला ठेवलेलं आहे. त्यातलं बेडग गाव तुम्हाला लक्षात येईल की बेडगमध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही धनुष्यबाण घेऊन आमची आवळे म्हणून उमेदवार ताई आमच्या त्या इथं उभा राहत आहेत आणि ही उमेदवारी देत असताना आमचे बेडग गावचे नेते असणारे स्वर्गीय परशुरामबापू नागरगोजे यांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळं बेडग गाव एकत्र आलेलं आहे आणि गावचा उमेदवार म्हणून तो दिलेला आहे. अशीच परिस्थिती म्हैसाळमध्ये आहे, मालगावमध्ये आहे, तीच परिस्थिती कौलापूरमध्ये, बुधगावमध्ये पाहायला मिळते. एकूणच काय तर मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये नक्की आमचा हा धनुष्यबाण असेल. आमचे मित्रपक्षाचे जे उमेदवार असतील ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत.